नमस्कार, मी आशा दिगे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे आणि त्याबरोबर मी श्री स्वामी समर्थांचं व्रत पण करणार आहे। तर त्याच्यासाठी मला श्रीयंत्र पाहिजे होतं ते मी काल स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन श्रीयंत्र घेऊन आले। श्रीयंत्र म्हणजे काय तर थोडक्यात म्हणजे एवढं नाही पण थोडक्यात सांगते। श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन म्हणजे श्रीयंत्र। तर ते मी काल घेऊन आले होते आणि ते आज मी जेव्हा पण आपण नवीन पहिल्यांदा श्रीयंत्र घेऊन येतो त्यावेळेस त्याचं आपल्याला पहिला अभिषेक करायचा असतो आणि कुंकुमार्चन करायचं असतं। तर कुंकुमार्चन हे तुम्ही दर महिन्यालाही करू शकता, अगदी पौर्णिमेला म्हणा किंवा गुरुपुष्पामृत योग असतो त्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि हे करायलाच हवंय। तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन किंवा अभिषेक वगैरे करता तुम्ही त्या मूर्तीमध्ये तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून तुम्ही त्याला एक नवीन ऊर्जा द्यायला तयार करत असता। तर मग आता मी अभिषेक करणार आहे, पण त्या अभिषेका अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की माझ्यासाठी तरी केवळ हा योगायोगच ठरलेला आहे की माझा भाऊ रामेश्वरमला गेला होता आणि तो तिकडनं येताना त्यांनी 12 कुंडाचं पाणी आणलं होतं। माझ्याकडे गंगाजल तर आहेच तसं मला अभिषेक करण्यासाठी आहे, पण तो आला होता तर त्याने मला ते अभिषेकासाठी 12 कुंडांचं पाणी पण दिलं आणि खास म्हणजे मीनाक्षी देवीचं कुंकू सुद्धा आलेलं आहे मला कुंकुमार्चन करण्यासाठी। तर त्या दोन्ही गोष्टी मी माझ्या अभिषेक करण्यामध्ये आणि कुंकुमार्चन करण्यामध्ये मी वापरणार आहे। तर तुम्ही आता पुढे पाहालच की मी कशा पद्धतीने अभिषेक करतेय किंवा कुंकुमार्चन करतेय। तर मी पूर्ण तयारी करून घेते आता अभिषेक करण्याची आणि कुंकुमार्चन करण्याची आणि डायरेक्टली आता मी अभिषेकाला तुम्हाला भेटते। श्रीयंत्र म्हणजे सगळ्या यंत्रांचा महाराजा आणि आजही आपण श्रीयंत्राचा अभिषेक करणार आहे। घेताना नेहमी अखंड घ्यायचं आणि ते मिश्र धातूंचं आहे की नाही हे पहिलं पाहायचं। मिश्र धातू म्हणजे चांदी, सोने, ताम्र ह्या धातूपासून बनवलेलं जातं आणि हे पूर्ण एका याच्यामध्ये बनवलं जातं श्रीयंत्र। तर ते त्या पद्धतीने श्रीयंत्र घ्यायचं। श्रीयंत्र म्हणजे ज्याच्या शब्दातच श्री आहे असं हे श्री लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं आसन म्हणजे श्रीयंत्र आहे हे। तर हे आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि आपल्या घरामध्ये जेव्हा श्रीयंत्र असतं त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण खूप चांगला प्रभाव पडतो। तर मी इथे आता अभिषेकाला सुरुवात करणार आहे, पण अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं असतं आणि आचमन करून आपले श्रीसूतम जे आहे ते अभिषेक करताना किमान 16 वेळा तरी आपल्याला बोलायचं असतं। जर तुम्हाला ते बोलता येत नसेल तर मीही काही तेवढी त्या गोष्टीमधली एक्सपर्ट नाही आहे की मी पूर्ण संस्कृतमध्ये तो श्रीसूतम बोलू शकते। माझी ही पहिलीच वेळ आहे अभिषेक करण्याची आणि सगळ्या गोष्टी श्रीयंत्राची पूजा मांडण्याची। त्याच्यामुळे मी टीव्हीला लावलं होतं श्रीयंत्राचं श्रीसूतम आणि त्या पद्धतीने मी बोलत होती। तर सगळ्यात पहिलं तर आपण पाण्याने अभिषेक करायचा। त्याच्यानंतर मी इथे दूध घेतलं, दुधाने अभिषेक केला, मग परत पाण्याने अभिषेक केला। जेव्हा पण आपण अभिषेकाची ज्यावेळेस विधी चालू करतो त्यावेळेस जी पण गोष्ट आपण त्याच्यावरती श्रीयंत्रावरती टाकतो तर त्याच्यानंतर परत पाण्याने ते अभिषेक करायचा असतो आणि मग परत पुढची जी विधी आहे ती पूर्ण करायची असते। तर इथे मी असं एका पाठोपाठ एक पहिलं दूध, मग त्याच्यानंतर कुंकूचं पाणी टाकलं होतं, मग हळद पाणी टाकलं होतं आणि मग मध टाकून अभिषेक पूर्ण केला। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा तुम्ही एकत्र करून अभिषेक करू शकता। माझी ही पहिलीच होती सो मी ह्या अशा पद्धतीने अभिषेक केला आणि अभिषेक झाल्याच्या नंतर मी इथे श्रीयंत्र स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यानंतर एका ताम्हणामध्ये तांदूळ घेतले आणि ते तांदूळवरती मी अष्टदल कमल काढलं। जेव्हा पण आपण श्रीयंत्र पूजा केल्याच्या नंतर आपण देव्हाऱ्यामध्ये ठेवणार तर त्याचा एक कोना बरोबर आपल्या साईडला म्हणजे आपल्याकडे आला पाहिजे ह्या पद्धतीने ते श्रीयंत्र ठेवायचं आणि त्याच्या बाजूला पूर्ण जपमाळ ठेवायची। आणि हे ठेवल्याच्या नंतर मग जिथे मी श्रीयंत्र ठेवते तर तिथे त्याच्या अगोदर आपल्याला गणेशाची कोणताही कार्य करण्याच्या अगोदर आपण गणेशांना निमंत्रण देतो की तुम्ही आमच्या पूजेमध्ये या आणि आमच्या पूजेला सिद्धता द्या म्हणून। त्याच्यामुळे मी पहिला गणपती म्हणून सुपारी मांडली होती। त्याच्यानंतर जिथं आपण श्रीयंत्राची पूजा करतोय तर तिथं आपली लक्ष्मी माता ही आलीच पाहिजे, त्यामुळे मी लक्ष्मी माता ही तिथे ठेवली होती पूजेसाठी। आणि जिथे लक्ष्मी माता आहे तिथे कुबेर देव
हा असलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी कुबेर देवांनाही सुद्धा पूजेसाठी बोलवलं होतं. आणि आपण ज्यावेळेस श्रीयंत्राची कुंकुमार्चन करतो त्यावेळेस मी ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने आपण बोटाने एक एक चिमूट कुंकुमार्चन करत श्रीयंत्रावरती मंत्रजाप करायचा असतो. तर ह्या पद्धतीने मी माझे इथे श्रीयंत्राचं अभिषेक आणि कुंकुमार्चन पूर्ण करून घेतले. त्याच्यानंतर माझे हे जे ठेवले होते माता लक्ष्मी आणि कुबेरदेव, गणपती आणि श्री स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा ठेवली होती. तर त्यांचीही सगळी पूजा करून घेतली. आणि तुम्ही पाहताय की आपलं श्रीयंत्राची कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर किती सुंदर आणि किती छान ते श्रीयंत्र दिसते. त्यानंतर मी इथे वरतीच रांगोळी काढली. खाली रांगोळी काढायचं म्हटलं की माझा मुलगा रेयांश तो येता जाता पाय वगैरे लागू शकतो कोणाचाही, तर ते बरोबर नाही वाटत. सो माझ्याकडे स्वामी समर्थांचा एक साचा होता नावाचा, तर मग मी तो इथे वरतीच छोटीशी रांगोळी काढली. आणि रांगोळी काढून झाल्याच्या नंतर म्हणजे अगदी मन प्रसन्न होतं. आणि धूप दिवा लावला आणि नैवेद्य पण ठेवला देवांना. तर ही माझी आजची अशी पहिलाच गुरुवार आहे श्री स्वामी समर्थांचा, की माझं खूप दिवसापासून मनात चाललंच होतं की मला 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे. त्याच्यासाठी मग म्हटलं की मार्गशीर्ष महिन्यासारखा अजून चांगला दुसरा काही हे नाही आहे. सो त्याच्यामुळे मग आता चालू केलं मी. आणि तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली? जर माझा पहिलाच आहे त्याच्यामुळे माझ्या पूजेमध्ये जर काही कमी असेल तर तुम्ही मला सांगत असं. आणि जर पूजा कशी वाटली हेही मला नक्की कमेंट करून सांगा. मग तर तुम्हाला माझी आजची ही पूजा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझी काढलेली मी छोटीशी स्वामी समर्थांसाठी काढलेली रांगोळी आणि हा माझा आत्ता संध्याकाळचा नैवेद्य हा मी ठेवला पुढे. आणि लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. बाय.